गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की करण सर अकॅडमी माध्यमाद्वारे बरेच काही नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी दर दिवशी दर 2-3 दिवसाला दर 8 दिवसाला घेऊन येत आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ आज आपण नफा तोटा संदर्भात हा पाहणार आहोत। नफा तोटा संदर्भात बरेच काही प्रश्न विद्यार्थ्यांना हे स्टार्ट फ्रॉम देअर द 5th टिल अप टू देअर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्यंत येतात। मग नफा तोटा मध्ये एक प्रश्न येतात कोणते, तर त्याच्या अगोदर आपण स्टार्टिंगला नफा ही कन्सेप्ट बघू। हाऊ इट इज गॉट द प्रॉफिट फ्रॉम देअर द एनी वन आर्टिकल्स व्हाईल वी सेलिंग टू देअर द कस्टमर। एखाद्या कस्टमरला, एखाद्या ग्राहकाला जेव्हा तुम्ही एखादा आर्टिकल विकता तेव्हा त्याच्यावरती प्रॉफिट होतो, नो डाउट्स। फॉर एक्झाम्पल प्रिंटेड प्राइस, प्रिंटेड जनरली आपण काय म्हणतो त्याला की सर एखाद्या वस्तूवरची जी छापील किंमत असते त्याला जनरली आपण प्रिंटेड प्राइस म्हणतो। मग 250 रुपयाची वस्तू आहे, व्हाट इज द मेन प्रिंटेड प्राइस ऑफ दैट आर्टिकल? 250 रुपीज। अँड द ओनर किंवा दुकानदार असेल त्याला जर साधारणतः 10 रुपीज याच्यावरती जर बेनिफिट होत असेल तर आपण जनरली काय म्हणतो, आपण त्याला किती पर्सेंट नफा झाला, किती पर्सेंटेज तोटा झाला, हे या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो। पण याच्या व्यतिरिक्त अजून एक काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे। ते कोणते एक्झाम्पल्स असतील पहा। समजा एका दुकानदाराने 5000 ची वस्तू A2 means upper side 5 zeros are there, 1 2 3 1 2 means 5 zeros, 1 2 3 4 5 zeros cancel। now here 2 1 are 2, 2 5 are 10, 5 1 are 5, 5 2 are 10, 1 is now remaining here, 5 3 are 15। now what term is remaining upper side beta? 11 into 23 into 12। now here 11 as it is, multiply by these two terms, 12 3s are 36, carry 3, 12 2s are 24, 24 plus 3 27, and like that we have to once again to multiply, 11 6s are 66, carry 6, 11 7s are 77, 77 plus 6 that is equals to 83, good, carry here 8, 11 2s are 22, 22 plus 8 that is equals to 30। the final cost of that customer will purchase this article is equals to 3036 rupees। the same type of questions will solve you, all of you। now look at the board, solve this article। price 1000 rupees, A 15%, B 10%, and C is equals to 18%। now find out there the total price and there the finally selling price of that articles। म्हणजे जनरली तुम्हाला फाइंड आउट काय करायचं बेटा, सेलिंग प्राइस काढायची, म्हणजे विक्री किंमत काढायची प्रत्येकांना होणारा प्रॉफिट वरती। तर अशा पद्धतीने एक शॉर्टकट ट्रिक जर आपण वापरली तर बेस्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना समजते आणि कमी वेळेमध्ये आपल्याला एक्झाम्पल सुद्धा सोडवता येतात। ठीक आहे बेटा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।